गोविंदी शिवाजीनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान व त्यागमाता रमाबाई आंबेडकर उद्यान मुलांच्या खेळाच्या मैदानावर प्रस्थापित राजकीय पक्षातील नेते व प्रशासनातील पालिका अधिकारी यांच्या संगमताने विकासकाच्या हितासाठी मैदानातून रस्ता देण्याचा प्रयत्न करीत असल्याच्या विरोधात सर्वपक्षीय संघटना लवकरच आंदोलन करणार। मुलांच्या खेळाच्या मैदानाची 1 फूट जागा देखील देणार नाही असा इशारा विशाल मोरे यांनी UKTV न्यूजशी बोलताना दिला। आपण आहोत शिवाजीनगर गोविंदीमध्ये आणि आपल्याबरोबर आहे विशाल मोरे जे आहेत। अनेक वर्षापासून जे काही समस्यांचे प्रश्न आहे आणि लोकांचा हिवाळ्याचा प्रश्न आहे। लोकांना उद्या या रस्ते काही ज्या गोष्टी घडल्या तर रस्ता उद्या झाला तर लोकांना खूप मोठ्या प्रसंगाला सामोरे जावे लागेल। आपण बोलूया विषयाची काय सांगाल, काय नक्की प्रकार आहे आणि त्या संदर्भात तुम्ही जो आंदोलन किंवा जो लढा देणार आहे त्याबद्दल काय? प्रथमतः सगळ्यांना जय शिवराय, सलाम अलैकुम, जय भीम। मी विशाल विजय मोरे। मी गेले 10 ते 12 वर्षापासून या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान आणि माता रमाई आंबेडकर उद्यान याच्यासाठी लढा देत आहे। जाणीवपूर्वक इथे प्रस्थापित असलेले जे प्रस्थापित पक्ष आहेत किंवा महानगरपालिकेचे अधिकारी आहेत ते जाणीवपूर्वक इथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान असेल किंवा माता रमाई आंबेडकर मैदान असेल त्याच्यामधून हा रोड जाण्याचा एक जाणीवपूर्वक हट्यास करत आहे। आम्ही त्यांना जाणीवपूर्वक एकच कळवू इच्छितो की हा जो हे जे आंबेडकर उद्यान आहे हे लोकांसाठी, या मुलांसाठी खेळण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज नगर बैंगनवाडी विभागात मला वाटतं लोकसंख्या कमीत कमी 4 ते 5 लाख एवढी लोकसंख्या आहे। तर ह्या ज्या दाठीवाटीच्या लोकसंख्येत ह्या मुलांना, ह्या आमच्या गोरगरीब मुलांना खेळण्यासाठी कुठेही उद्यान मैदान नाही आहे। तर ही 2 उद्यानं आणि मैदानं ही आमच्यासाठी एक ऑक्सिजनचं बेट आहे, जिथे इथे झाडं आहेत, इथे खेळण्यासाठी आम्हाला हे आहे। त्यामुळे ही उद्यानं ही वाचवण्याची जिम्मेदारी ही आमच्या स्थानिकांची आहे। हा रोड ज्यावेळी होईल त्यावेळी ह्या रोडमुळं त्रास काय होणार आहे की हा आंबेडकर उद्यानाची जागा जाणार आहे, माता रमाई उद्यानाची जागा जाणार आहे। मुलांना खेळण्यासाठी जागाच नाही आहे कुठे, तर आम्ही जायचं कुठं? काय नक्की कट आहे आणि काय कोणाच्या वरच असताना या गोष्टी सगळ्या होतं तुम्हाला रोज वाटलं होतं? हा इथे असलेल्या प्रस्थापित पक्षांचा कट आहे। दरवेळी आम्ही बघतोय, आम्ही मागच्या वेळी पण ऐकलं होतं रोड नंबर 3 पासून ते ज्ञानसंपदा हायस्कूलच्या मधून रोड जाणार होता, 3 नंबर रोड आणि 8 नंबर रोड इथून जाणार होता। हे सतत प्रस्थापित पक्ष आणि महानगरपालिका बोलत आली आहे, पण आता या ज्ञानसंपदा हायस्कूलने एवढं मोठं अतिक्रमण केलं आंबेडकर गार्डनच्या इथे, तेही मी तोडायला सांगितलं होतं, ती भिंत तोडलेली आहे। कारण जिथे जिथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे नाव आलं, माता रमाई आंबेडकर नाव आलं, छत्रपती शाहू महाराज महापुरुषांच्या नावाची जिथे जिथे उद्यानं आहेत तिथे तिथे अतिक्रमण करण्याचा हा गोवंडीतला एक गोजीरवाणा प्रकार चालू आहे। हा प्लॅन इथला होता की ह्या अगोदर ह्या प्लॅनचं काही झालं त्याबद्दल? हा प्लॅन आत्ताच आणलेला आहे, इथल्या प्रस्थापित पक्षांनी आणलेला आहे आणि संबंधित असलेले जे इंजिनियर आहेत BMC फक्त फंड वापरायचा आहे म्हणून। बघा इथे माता रमाई आंबेडकर उद्यानाचा कित्येक मला वाटतं 7 महिने झाले हा फंड चालू आहे, अजूनपर्यंत त्यांनी काम केलं नाही। गार्डन डिपार्टमेंटला आम्ही कळवलं आहे की यांनी सिमेंट असंच मारलेलं आहे, प्लास्टर जे जुनं प्लास्टर आहे ते न काढता सिमेंट मारलेलं आहे, ते प्लास्टर आत्ताच निघतं आहे। भविष्यात हे मला वाटत नाही हे 6 महिन्याच्या वरती टिकेल काही। ह्या ज्या जाळ्या लावल्यात, या ग्रिल लावल्यात, ह्याही चुकीच्या लावलेल्या आहेत सगळ्या। ह्याच्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झालेला आहे। यापुढे जर या गोष्टीसाठी जतन करण्यासाठी सर्व संघटना पक्ष एकत्र येऊन एखाद्या आंदोलनाचा नाही, मला वाटतं माझ्या इथे छत्रपती शिवाजी महाराज नगर असेल, बैंगनवाडी विभाग असेल, गोवंडी विभाग असेल, येथील जे राजकीय पक्ष आहेत, शिवसेना असतील, उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा गट असेल, शिवसेना शिंदेसाहेबांचा गट असेल किंवा राष्ट्रवादी असेल, इथे असलेले जेवढे प्रस्थापित असतील, विस्थापित पक्ष असतील, प्रहार संघटना असेल, असे वंचित बहुजन आघाडी असेल, रिपब्लिकन सेना असेल व इतर जे पक्ष आहेत, RPI आठवले गट, या सगळ्या पक्षांना घेऊन एक आम्ही जन आंदोलन उभारणार आहोत। आणि जर तुम्हाला इथून आता मी एक जन आंदोलनाच्या माध्यमातून एकच सांगू इच्छितो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मैदान आणि माता रमाई आंबेडकर मैदानाची आम्ही 1 इंच पण जागा देणार, भले आमचा जीव गेला तरी चालेल।
या संदर्भात काय पत्रव्यवहार किंवा कोणाशी बोलणं झालं? मी सध्या या गार्डन डिपार्टमेंटच्या संदर्भात जे बागुल साहेब आहेत त्यांच्याशी बोलणं केलं आहे. तर ते बोलले की तुमची पत्र वगैरे आमच्यापर्यंत आलेली आहेत, आम्ही त्याच्यावर विचार करतो आहे असं सांगितलं. प्रस्थापितांनी जर हा प्लॅन जर सक्सेस करायचा प्रयत्न केला तरी आम्ही आंबेडकरी चळवळ म्हणून निळा झेंडा खांद्यावर घेऊन आम्ही आमचा जीव पणाला लावून ह्या माता रमाई आंबेडकर उद्यान आणि आंबेडकर उद्यानाची 1 इंच जागा जायला देणार नाही. दरवेळी ह्या लोकांनी हे केलं आहे, षडयंत्र राबवलं आहे की ह्या माता रमाई आंबेडकर उद्यानाची जागा बळकवण्याचा. कोण पोलीस क्वार्टर्स आणतं आहे, कोण आणतं आहे पाण्याची टाकी आणतं आहे, कोण स्विमिंग पूल आणतं आहे. फक्त एवढंच आहे, ह्या 2 प्लॉट